सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैलेश मल्लिकार्जुनम उज्जैनिया महाकाल ओमकार ममलेश्वरम परल्ल्यावैजनाथं च डांकिने भीमाशंकरम सेतुबंदेतु रामेश नागेश दारुकावने वाराणस्यातु विश्वेश त्र्यंबकम गौतमी तटे हिमालय तु केदारम कृष्णेश्वरे शिवाले एतानि ज्योतिलिंगानि सायं प्रातपटेन्नर सप्तजन्म कुतं पापं स्मरणे न विनश्यति इति द्वादश ज्योतिलिंगानि श्री सांब सदा शिवार्पणमस्तु शुभं भवतु। नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये। तर आता जे मी म्हटले ते 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र होतं। हे 12 ज्योतिर्लिंग आपल्या पूर्ण भारतामध्ये आहे पसरलेले आणि ज्याप्रमाणे भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहे त्याचप्रमाणे आमच्या सिन्नर गावामध्ये पण 12 ज्योतिर्लिंग आहे। तर आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे। तर श्रावण महिन्याच्या आणि सोमवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आणि आमच्या सिन्नरमध्ये जे 12 ज्योतिर्लिंग आहे त्याचं दर्शन करण्यासाठी मी चालले आहे। तर चला तुम्हाला पण घेऊन जाते मी आणि दाखवते सिन्नरमध्ये कोणते 12 ज्योतिर्लिंग आहे। तर चला माझ्यासोबत आणि परत एकदा तुम्हाला श्रावणी सोमवारच्या आणि श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि परत एकदा खूप खूप स्वागत तुमचं माझ्या आपली शुभांगी ब्लॉगमध्ये। चला तर मग दर्शनाला। तर माझी देवपूजा झाल्यानंतर हे बघा हे पूजेचं साहित्य सगळं भरलं। याच्यामध्ये मी बेल निवडून घेतलेला आहे। याच्या ह्या डब्यात फुलवाती घेतल्या आहे, अगरबत्त्या घेतल्या, कोयरी घेतली, हळदी कुंकू अष्टगंध भस्म। त्याच्यानंतर हा आंबा घेतला मला सोबत खायला, कारण मी तिखट काही खात नाही। त्याच्यानंतर हे फुलपात्र घेतलं, घासलं होतं पण परत काळं होऊन गेलं। त्याच्यानंतर हे बघा हे पाणी घेतलं महादेवाला वाहायला आणि आता निघालो आम्ही। माझ्यासोबत कोणी तुम्हाला दाखवते मी। तर चला 12 ज्योतिर्लिंग करायला। तर गुलाबाचे फुलं तोडले, थोडेसे फुलं घ्यायचे राहिले होते। वरती हात नव्हता पुरं, जेवढे खालून तोडता आले तेवढे फुलं तोडले आणि निघाली मी आता। आणि पावसामुळे खूप चिकचिक झाली आमच्या रस्त्यावरनं, घरून एकटीच निघाली आहे। आता माझ्यासोबत कोणी तुम्हाला दाखवते, चला। बघा ही माझी मैत्रीण आहे वैशाली माळी, ती आली माझ्यासोबत गावठ्यावरून। तिच्या घरून तिने आवरून ठेवलं होतं, आमचा फोन झाला होता आणि आता आम्ही दोघींनी इथे गणपती मंदिरात दर्शन घेतलं आणि आता आम्ही सिन्नरमधलं पहिलं ज्योतिर्लिंग करायला चाललो आहोत। चल आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही आता पुढे ना इकडे मुसळगाव मार्गे चाललेलो आहे। संगमेश्वर मंदिर आहे तिथे। तर गावामध्ये गर्दी होती त्याच्यामुळे गावातून शूटिंग नाही केली मी, डायरेक्ट आता ह्या रोडला लागले। हे बघा सिन्नरपासून जवळजवळ 2-3 किलोमीटर अंतरावर आहे संगमेश्वरांचं मंदिर। आम्ही चाललो आहे तिकडे, तर चला। आणि सिन्नरपासून 3 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आम्ही इथे संगमेश्वरी पोहोचलेलो आहे। बघा वैशाली आहे आणि इथं संगमेश्वर नाव का आहे तर इथं देवनदी आणि शिवनदी या 2 नद्यांचा संगम झालेला आहे। तर आम्ही नदीवर आलेलो आहे, ते तुम्हाला मी दाखवते नदीवरचं किती सुंदर दृश्य आहे आणि खूप छान धबधबा इथे आहे। तर चला मी तुम्हाला धबधबा दाखवते। हे बघा किती सुंदर हा धबधबा आहे। इथे देवनदी आणि शिवनदी एकत्र आलेले आहे। तेव्हा इकडनं देवनदी आणि इकडनं शिवनदी यांचा संगम इथे झालेला आहे, म्हणून इथल्या महादेवांना संगमेश्वर हे नाव आहे। तर आता आम्ही वरती चाललोय, मंदिर वरती आहे, आम्ही वरती चाललोय दर्शनाला। चला पुढे देवाचं पाणी दिसत नाही का? तर खूप सुंदर मनमोहक असं इथं दृश्य आहे आणि इथे खूप मजा वाटते। वैशाली हो, आणि खूप मनाला आनंद मिळतो।
इथे आल्यानंतर आता सध्या पावसाळ्यात खूप छान वातावरण आहे, तर तुम्ही पण इथे येऊन नक्की देवदर्शनाचा लाभ घ्या. तर आता इथे आम्ही ह्या संगमेश्वरी छान हातपाय वगैरे धुतले, आंघोळी काही केल्या नाही, दर्शन घेतलं, फोटो काढले आणि आता इथे वरती मंदिर हे संगमेश्वरांचं, इथं आम्ही दर्शनाला आलेलो आहे. तर चला मंदिर दाखवते तुम्हाला. इथे सोमेश्वर मंदिरात छान दर्शन वगैरे झाली आणि इथे बघा सत्यनारायण पूजा आहे. इथे या दीदीची सत्यनारायण पूजा आहे. तर कबूल केलं होतं का प्रसाद? सत्यनारायण कबूल केलेलं होतं का? हा का? अरे वा. तर बघा महादेव नवसाला पावतो, त्यांच्या बाळाचं नवस होता, तर तिथे सत्यनारायण पूजा आहे. हे बघा इथे मस्त छान झाडं वगैरे आहे आणि इथे ना महाप्रसादाचं म्हणजे खिचडीचं वाटप केलेलं ह्या कार्यकर्त्यांनी. हे बघा खिचडी केलेली यांनी. छान झाडं वगैरे मस्त. आम्ही पुढे निघतो. सकाळपासून आहे का प्रसादाचं वाटप, खिचडीचं वाटप? या मुलांनी इथं खिचडीचं वाटप ठेवलेलं होतं. ईश्वरावर दर्शन केल्यानंतर आम्ही इथं काळवाईच्या मंदिरात आलोय आणि हे बघा इथं मस्त औदुंबराचा वृक्ष आहे आणि इथे हा कुंड आहे पाण्याचा. या कुंडाची महती मी तुम्हाला सांगते, पण अगोदर मी तुम्हाला मंदिरात घेऊन जाते. तर इथे बघा आम्हाला हे मामा भेटले. हे आमचे मामा आहे शंकर मामा आणि हे माझी भाऊजाई लहानी सागरची बायको स्वाती, हिचे पप्पा आहे. मामा तुम्ही दररोज इथं असता का? हा ना, तर त्यांची शेती इथं, तर ते आलेले होते. चला मामा. हे बघा इथे आता तुम्हाला मंदिरात घेऊन जाते मी. हे बघा वैशाली माझ्यासोबत आहे. आणि बघा इथे काळवाई माता आणि खोकलाई माता, किती सुंदर देवी बघा इथे. तर इथे आम्ही छान दर्शन वगैरे घेतलं. पाऊस चालू होता बाहेर, त्याच्यामुळे आम्ही हे बघा ओलं झालेले. पावसाळ्याचे दिवस हे पाऊस तर चालणारच. आणि मंदिराच्या बाहेर हे बघा हे कुंड आहे आणि ह्या कुंडामध्ये ना एकेकाळी ना भांडे असायचे, म्हणजे इथे कार्यक्रम व्हायचे देवीचे नवस ज्यांनी कबूल केले ना, तर ते नवस फेडण्यासाठी इथे कार्यक्रम व्हायचे ना, तर ह्या कुंडामध्ये भांडे निघायचे. परंतु काही दिवसांनी काय व्हायला लागलं, लोक ते भांडे ना घरी घेऊन जायला लागले. म्हणजे त्याचा नियम असा होता, कार्यक्रम झाला भांडे मध्ये ठेवून द्यायचे, पण लोक भांडे घरी घेऊन जायला लागल्यानंतर देवाने ती चमत्कार बंद करून टाकला. आता देव शेवटी, आपण देवाचे सगळे यांचं पालन केलं पाहिजे. हे बघा ह्या कुंडाला इथून पायऱ्या आहे खाली जाण्यासाठी. आता नाही निघत भांडे, पूर्वीच्या काळी निघायचे. इथे मस्त छान हिरवगार शेत आहे मस्त. हे बघा चला आता इथे ना आम्ही पुढे दर्शनाला निघतो. पहिल्या नंबरचं संगमेश्वर महादेवांचं दर्शन झालंय आणि आता आम्ही पुढे निघतो. चला. आणि संगमेश्वरानंतर परत आम्ही गावात आलो आणि हे बघा ही लोंढे गल्ली माझ्या आईच्या घराजवळच आहे पांचालेश्वराचं मंदिर. आता आम्ही ते पांचालेश्वरला चाललो आहे. हे बघा मंदिराचं काम चालू आहे अजून. पांचालेश्वराचं मंदिर. हे बघा ह्या महिला पण 12 ज्योतिर्लिंग करताय आणि आता इथे मी दर्शन करते. हे बघा हे मी ताटामध्ये सगळं साहित्य काढून घेतलं आहे पूजेचं. आता आम्ही जातो आहे मंदिरात मध्ये दर्शना पूजेला. हे बघा इथे आहे नंदिकेश्वर. चला ते आहे पांचालेश्वरांचं मंदिर लोंढे गल्लीमध्येच आहे. माझ्या आईच्या घराच्या एकदम जवळ आहे. ह्या मामी इथे पूजा करताय. माझ्या मामी ह्या मामी ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आणि हे बघा ही त्याची नात. तू पण आली बेटा पूजेला? तू कितवीला आहे? मी आता सेकंड इयरला आहे. कुठल्या? बीबीए. अरे वा. इथे सिन्नरलाच आहे का? शारदा महाविद्यालय. चला आता आम्ही पण इथे पूजा करतो. आणि पांचालेश्वरच्या मंदिरात निघाल्यानंतर आम्ही इकडे गोंदेश्वरी आले. तर सिन्नरच्या इकडं उत्तर दिशेला हे गोंदेश्वर महादेवांचं मंदिर आहे आणि इथे खूप गर्दी असते. तसं हे पर्यटन स्थळ म्हणून पण प्रसिद्ध आहे. पण आज मी तुम्हाला डिटेल्स व्हिडिओनी दाखवणार.
कारण आहे ना खूप गर्दी इथे, एवढी शूटिंग नाही करता येणार. हे बघा गाड्या किती बघा. घ्या घ्या घ्या. तर इथे गोंदेश्वर मंदिरात दर्शन केलं आम्ही. पूर्ण शूटिंग तुम्हाला नाही दाखवता आलं. मंदिर बरंच मोठं, म्हणजे आजूबाजूला 4 मंदिरं आहे, पण सर्व शूट तुम्हाला आज दाखवणं शक्य नव्हतं. तर आम्ही दर्शनं केले आणि आता आम्ही इथे बसलो आहे. आता आम्ही आणि बरंच चालल्यामुळे ना भूक लागली आता आम्हाला थोडी. तर आता मी बरोबर आंबा आणला आहे, तर आम्ही आंबा खातो आणि पुढच्या देवदर्शनाला जातो. चला. आणि श्री गोंदेश्वर मंदिरातनं दर्शन केलं आणि आता हे नगरपालिका इथे सिन्नरची सिन्नर नगरपालिका तिथे चाललो आहे आम्ही आता पुढच्या ज्योतिर्लिंगाला दर्शन करायला. आणि आता पाऊस जरा थांबला आहे, थोडा पाऊस येतो. तर आम्ही निघालो तेव्हा आपण, आता पाऊस थांबला आहे. चला. गोंदेश्वरांपासून 1 किलोमीटर पुढे गावात आल्यानंतर इथं चितळेश्वर देवस्थान आहे, इथं तर आम्ही आलो. हे बघा, हा दादा इथे छान क्लीन करतोय. मंदिर स्वच्छ करतो बेटा. अरे वा. माता आहे, सप्तशृंगी मातेचा मोठा फोटो गणपती बाप्पा. इथे छान रांगोळी काढलेली आहे. कासवची इथे आहे चितळेश्वर महादेव भगवान. आणि आता आम्ही आलो आहे सिद्धेश्वर महादेव मंदिरामध्ये. तर देशपांडेवाडा गणेशपेठ इथं हे मंदिर आहे. हे बघा, तर मी जे 12 ज्योतिर्लिंग करते त्यांची माहिती इथे दिलेली आहे. बघा, हे बघा. तर इथे सिन्नरच्या मध्यवर्ती भागामध्ये हे सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे. आणि भरपूर बायका पूजेला येऊन गेल्यामुळे तुम्हाला पिंडावर बरंच मांगल्य दिसत असेल. आणि सिद्धेश्वर महादेवाच्या मंदिरातनं दर्शन केल्यानंतर आम्ही आता विठ्ठलेश्वराच्या मंदिरात आलो आहे. तर बघा, इथे मंदिराचं बांधकाम चालू आहे. तर मध्ये मी तुम्हाला मंदिरात घेऊन चालते. हे बघा, तर इथे मंदिरामध्ये हे बघा बाहेर काम चालू आहे मंदिराचं. आणि हे दगडी मंदिर आहे. इथे राधाकृष्णाची छान मूर्ती आहे. इकडे श्री गुरुदत्त, इकडे साईनाथ महाराज. इथे आहे नंदी, इथे आहे विठ्ठलेश्वर. तर हे बघा, इथे ना विठ्ठल रुक्माईंची छान मूर्ती आणि विठ्ठलाचं मंदिर आहे हे. त्याच्यामुळे ह्या महादेवांना विठ्ठलेश्वर महादेव मंदिर असं म्हणतात. आता आम्ही इथे पूजा करतो. विठ्ठलेश्वर महादेव मंदिरातनं दर्शन केल्यानंतर आम्ही इथे बारादारी इथे आलेलो आहे. हे बघा, ब्रह्मेश्वर महादेव मंदिरामध्ये दर्शन करतो. तर इथे आहे नंदी बाप्पा आणि हे आहे ब्रह्मेश्वर महादेव. ब्रह्मेश्वर महादेव की जय. तर ब्रह्मेश्वरी पूजा व दर्शन करून निघाल्यानंतर आम्ही आता ऐश्वरेश्वर असंही म्हणतात तिथे आलेलो आहोत. तर ऐश्वरेश्वरी पण बरीच गर्दी असते आणि बरीच सुधारणा केलेली ह्या मंदिरामध्ये. बघा,
थोडा थोडा रिमझिम पाऊस येतोय. तर इथे छान पवित्र औदुंबराचा वृक्ष आहे आणि त्याच्या खाली छोटासा देवारा ठेवून त्याच्यामध्ये नवनाथांचा छान फोटो आहे. कारण औदुंबराच्या वृक्षाखाली दत्तात्रेयांचं स्थान असं मानलं जातं. रुद्रा चला वाजवा शंकर नाही का. तर इथे ऐश्वरी भरपूर गर्दी होती आणि इथे आरती चालू होती, त्यामुळे इथलं व्यवस्थित शूट नाही घेता आलं आणि आम्हाला वेळ झाला होता त्यामुळे आम्ही पटकन इथून निघालो. आणि ऐश्वरी दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही आता इथे पंचमुखी महादेव हे एक 12 ज्योतिर्लिंगामधलं आहे, तिथे आम्ही दर्शनासाठी आलो आहे. तेही बघा हे असं ओपन आहे, इथे मंदिर वगैरे नाही आहे. हे बघा इथे नंदिकेश्वर आणि ह्या महादेवांना आहे ना असे 5 चेहरे, त्याच्यामुळे यांना पंचमुखी महादेव म्हणतात. हे बघा 5 बाजूने 5 चेहरे. हे बघा 1 2 हे बघा 3 हे बघा 4 आणि बघा इकडे 5 चेहरे, त्याच्यामुळे यांना पंचमुखी म्हणजे 5 तोंड असलेले महादेव असं म्हणतात. हे बघा इकडे छोटीशी त्यांची प्रतिकृती आहे. इथे आहे गणपती बाप्पा, तर आम्ही इथे पूजा करतो. आणि इकडे आहे पवनपुत्र हनुमानजी जय हनुमान. आणि पंचमुखी महादेवांची पूजा केल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता इथे नागेश्वरी पोहोचलेलो आहे. आणि इथे बघा किती छान नदी वाहतीये, खूप मस्त थंड थंड वातावरण होतं इथं आणि छान वाटत होतं. किती छान पाणी बघ ना, मस्त स्वच्छ पाणी वाहत आहे. असं वाटतं छान आंघोळी करावे. इथे हे नागेश्वर महादेव मंदिर आहे. इथे बघा परिसर, इथं काही बायका बसल्या आहे पूजा वगैरे करून दर्शन घेऊन. आणि इथे पण मंदिराचं काम चालू आहे. तुम्हाला नागेश्वर मंदिर मी दाखवते. तर या 16 सोमवार धरलेल्या बायका आहे बघा इथे आंघोळीला आलेल्या आहे. आम्ही निघालो इथून, आता जवळजवळ 5 वाजले. ह्या बायका आंघोळ करताय, आता ह्या पूजेला बसती. ह्या किती छान पाणी आहे मस्त, आणि काही बायावरती आंघोळ करताय. चला गंगा मैया की जय. आणि आता आम्ही आलो आहो पाताळेश्वर महादेव मंदिरामध्ये. तर चला. तर इथे आहे पाताळेश्वर महादेव मंदिर. हे बघा पाताळेश्वर नावाप्रमाणेच हे बघा पाताळाचं म्हणजे इथे पाणीच पाणी ह्या मंदिरामध्ये असतं. हे बघा इथे खाली खूप सारं पाणी. आता मी इथे पूजा करतो. आणि हे बघा ही माझी मैत्रिणी अनुराधाताई सोनवणे, माझी मैत्रीण पण मला इथे भेटली. आणि इथे काही भाविक पूजा करताय पाताळेश्वर मंदिरामध्ये. चला अनुराधाताई पुढे चला. आणि पाताळेश्वरांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही इथे मुक्तेश्वरांच्या मंदिरात आलेलो आहे. हे बघा जुन्या पद्धतीचं मंदिर आहे. मंदिराची बरीच म्हणजे अवस्था दुरावस्था झालेली आहे. तर चला मुक्तेश्वरांना. तर अशा प्रकारे आम्ही संगमेश्वरापासून सुरुवात केली, म्हणजे संगमेश्वरांपासून सुरुवात करतात. आणि मुक्तेश्वर हे मुक्तेश्वर महादेव मंदिर आहे. मुक्तेश्वर महादेव मंदिरामध्ये सर्वात शेवटचे ज्योतिर्लिंगाचं दर्शन करतात. म्हणजे असं म्हणतात की मुक्तेश्वर महादेव मंदिरामध्ये शेवट दर्शन केल्यानंतर मुक्ती मिळते. अशा प्रकारे आम्ही दोघींनी बघा ही वैशाली आहे माझ्यासोबत. आणि सर्व 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन करून आम्ही आता घरी आलेलो आहे. आणि आम्ही म्हणजे मी माझ्या घरी आली, वैशाली तिच्या घरी गेली आहे. आणि आता संध्याकाळचे 7 वाजले, कारण दिवसभरी ना खूप पाऊस रिमझिम पाऊस, चिडचिड, त्याच्यामुळे जरा फास्ट चालता येत नव्हतं, त्यामुळे वेळ लागला. आणि मंदिरांमध्ये पण बरीच गर्दी होती. तर अशा प्रकारे सिन्नरमध्ये 12 ज्योतिर्लिंग आहे. सुरुवातीला पहिल्यांदा संगमेश्वर करायचं आणि सगळ्यात शेवटी मुक्तेश्वर करायचं. बाकी आपण आपल्या पद्धतीने रूटनुसार करू शकतो. म्हणजे आम्ही ज्या पद्धतीने केलं त्या पद्धतीने केलं तर सोपं पडतं, म्हणजे वेळ पुढे मागं रस्ता होत नाही, डबल चक्कर होत नाही.
तर अशी आमची सिन्नरचे 12 ज्योतिर्लिंग आहे. तर आम्ही 12 ज्योतिर्लिंग करून आले आणि खूप छान वाटतं. तर आता आम्ही उपास सोडतो आणि याचा व्हिडिओ इथेच संपवते. कारण आता रोहिणीने स्वयंपाक वगैरे केला आहे. रोहिणीला बरं नव्हतं, पण तरी तिला वाटलं आई थकून येतील, त्यामुळे तिने स्वयंपाक केला आहे. आणि चला आता उपास सोडायला या आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. ओम नमः शिवाय.